कोल्हापुरातील गांधी मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे। आमदार सतेज पाटील यांनी आज गांधी मैदानाला भेट देऊन सभेच्या तयारीची पाहणी केली। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील विजयाची आत्ता खात्री राहिलेली नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींना सभा घ्याव्या लागतात, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारंवार कोल्हापुरात यावं लागतंय अशी टीका केली। महाराष्ट्रात बदलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे, म्हणून 5 टप्प्यात मुळात या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता 3 वेळा, आता परत 3 वेळा, अजून पुढचे 2 टप्पे महाराष्ट्राचे, मुंबईचा टप्पा वेगळा आहे, अजून एक टप्पा आहे। मला वाटतं किमान 10 त्यांच्या भेटी होतील असं भाजपचे लोक त्या ठिकाणी सांगतात। याचा अर्थ राज्यातल्या नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिलेला नाही, राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी आणण्यामध्ये या ठिकाणी ते पुढे येऊ शकत नाही, त्या निश्चितपणे खात्री झालेली आहे। परंतु ते आल्यामुळं सुद्धा राज्यामध्ये फरक पडणार नाही, कारण की महागाई, बेरोजगारी आणि एकूणच घटना बदलण्यासंदर्भातली भाजपच्या खासदारांची वक्तव्य आहे, यामुळे लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही। राजवर्धन कदमबांडे यांना आत्ताच शाहू महाराजांचे वारसदार असल्याची आठवण का आली असा सवाल उपस्थित करत चार्टर्ड विमान पाठवून त्यांना कोल्हापुरात आणण्याची वेळ भाजपवर आली, यावरून त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचं स्पष्ट होतंय असं आमदार पाटील यांनी सांगितलं। मला वाटते आत्ता त्यांना आठवण का आली हा प्रश्न आहे। राजकीय दृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आमचा, आम्ही ते बघून घेऊ, मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली? आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून, चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली, याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे, मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्या समोर दिशाभूल करायची। मुळातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षडयंत्राचा एक भाग आहे। दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेना पक्षात फूट पडण्यावरून अनेक गौप्यस्फोट केलेत। यावर पत्रकारांनी विचारलं असता आमदार सतेज पाटील यांनी राजू वाघमारे कोण आहेत, त्यांना उत्तर देण्याएवढे ते मोठे नाहीत असं सांगत वाघमारेंची टीका बेदखल केली।